तर मी पुढच्या आठवड्यात करणार. पुढच्या आठवड्यात म्हणजे सोमवार मंगळवारी. एक पार्टनरचा उल्लेख तुम्ही केला, त्यात आणखी काही पार्टनर असंही सांगितलं ते कोण कोण आहेत आणि त्यांचे राजकीय काय संबंध. उद्धव ठाकरेंना माहित आहे कोण पार्टनर आहे. आता त्यांचा साला आहे तर सांगितलं. एक मिनिट, त्यांचा साला आहे तर सांगितलं. मी आपल्याला विनंती करतो, थोडी मदत करा मला. माझ्याकडे सगळे पेपर आहेत, सगळे. अरे एक, अरे दादा, अरे आम्हाला समजण्यासाठी आम्ही बातमी करतोय, तर तुम्ही आम्हाला फक्त जे तुम्ही सांगताय की 29 कोटी रुपयाचं यामध्ये मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे, हे कशा पद्धतीने झालं सोप्या शब्दात तुम्ही सांगितलं तर आम्हाला मदत होईल बातमी लिहिताना. सांगतो, आता उत्तर देतो प्लीज. हाँ बताता हूँ, दोनों चीज बताता हूँ. ये सब डॉक्यूमेंट मेरे पास है. यानी मुझे अगर पुलिस ने कहा तो मैं दे दूंगा, ले ले भाई. उद्धव ठाकरे ने अगर कहा कागद दाखवा, समोरून जाऊन मी काय आता जे तुम्ही जो प्रश्न विचारले तर गुड पॉइंट. मैं दोनों बताता हूँ, पैसे कहाँ का है वो भी बताता हूँ, और थोड़ा जो सिंपल लोगों को समझना है, यानी थोडं एक दोन वाक्य लांबू शकते. पैसे कुठून आले हे लपवण्यासाठी काही ट्रिक चार्टर्ड अकाउंटंट दाखवत असतात. क्षमा चाहता हूं. यांनी काय केलं आतापर्यंत बघा, सगळ्या ह्याच्यात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती किंवा LLP होती. तो LLP और प्रायव्हेट लिमिटेड या लिमिटेड कंपनीचे डॉक्युमेंट ताबडतोब वेबसाईटवर अवेलेबल असतात. कंपनी मंत्रालयाची वेबसाईट 24 तास सुरू असते. तुम्हाला पैसे भरावे लागतात, गुगल पे किंवा भरा ज्याने जसं, आणि यू गेट द डॉक्युमेंट, यू प्रोसेस इट, यू अनालाइज इट. इफ यू नीड यू कॅन टेक माय हेल्प ऑल्सो. यात उद्धव ठाकरेंना माहित होतं की त्यांना लपवालपी करायची होती, म्हणून त्यांनी पार्टनरशिप बनवली. 3G होम हे पार्टनरशिप कंपनी आहे. तर पार्टनरशिप कंपनीचे डॉक्युमेंट नेटवर अवेलेबल नाही. त्यासाठी वांद्राला जे रजिस्टर ऑफ फर्म्स आहेत तिथे तुम्हाला अर्ज करावा लागणार. अर्ज केल्यानंतर त्यात कोण पार्टनर आहे, ती कंपनी केव्हा बनवली, खूप माथाकूट करावी लागणार. मग तो रिटायर झाला केव्हा नवीन झाला हे सगळं, म्हणजे अचानक नेते जे 40% पार्टनर होते 98% झाले. थोड़ी मेहनत तो करावी लागणार. तर इस प्रकार से अब हमको जाना पड़ेगा नीचे, पार्टनरशिप फर्म के पास से डिटेल्स लेकर, फिर वो उसमें 2 लिमिटेड कंपनी पार्टनर है. यू गॉट माय पॉइंट. एक प्राइवेट लिमिटेड है, दूसरी LLP है. वो आपको वेबसाइट में मिलेगी कंपनी मंत्रालय की. उसमें आप जाओगे, उसके सब डॉक्यूमेंट डाउनलोड करोगे. लगभग 350 पेजेस डाउनलोड करने पड़ेंगे, और वो पढ़ेंगे तो आपको सब मिल जाएगा. आपको सोमवार तक वेट करना पड़ेगा. ओके. तर त्यांनी काय केलं, पैसे कैसे आए वो बताता हूं. पैसे लाने की एक पद्धत होती है, लेयर. इसको लेयर कहते हैं. लेयरला मराठीत काय म्हणायचं. हा बोलता नाही. तर पहिलं काय, पहिलं 3G होम्स एक लेयर. उसके बाद में उसने क्या किया, 2 प्राइवेट लिमिटेड कंपनियां, एक प्राइवेट लिमिटेड LLP. ये उद्धव ठाकरे की दूसरी लेयर. उद्धव ठाकरे है ना पाटनकर, जो भी है वो ठाकरे परिवार. मैं पाटनकर को ठाकरे परिवार का सदस्य कहता हूं. उसके बाद में उसने और एक तीसरी लेयर बनाई है, और जो तीसरी लेयर है वहां पर चतुर्वेदी ने जो सेल कंपनियां बनाई, और शेयर बाजार की पेनी स्टॉक कंपनी लोग जानते हैं, ज्यादा डिटेल में जाणार ना तो गोंधळ होणार. यात आणखीन एक्सपर्टाइज त्यांनी घेतली, चार्टर्ड अकाउंटंट आणि शेअर बाजारवाल्याची मदत. डेरिवेटिव ट्रेडिंगचं प्रॉफिट घेतलं, कंफ्यूज हो जाओगे. तो उसका प्रॉफिट लेकर ये तीसरी लेयर में आया. तीसरी लेयर ने दूसरी लेयर को दिया, दूसरी लेयर ने ये पार्टनरशिप फर्म में ये 2 अमाउंट मैंने बताए हैं जमा किया. अब वो पैसा कहां से आया, जो 29 करोड़ जो फिगर बता ना, 29 करोड़ जे का है, वो पैसा कहां से आया.
हो सकता है यशवंत यादव के दिया आया हो। मैं गंभीरता से बोल रहा हूं, आई एम ऑन एयर, क्योंकि दैट इज नॉन ट्रांसपेरेंट मनी, वो काला पैसा है, तो वो भ्रष्टाचार का पैसा है। अब ये भ्रष्टाचार मुंबई की नाले सफाई का कॉन्ट्रैक्टर का हो या फिर मंत्रालय में बैठी माफिया सरकार का हो, सचिन वादे के वसूली का हो या खरमाटे अनिल परब वाला उसका हो, वो एंटी करप्शन को ढूंढना पड़ेगा। इसके लिए मैंने महाराष्ट्र पुलिस को लिखा। ओके, एक और सवाल है कि जो श्रीजी होम कंपनी है, ये बेसिकली कंस्ट्रक्शन क्षेत्र में, जैसा आपने इसमें बताया है, इनके कौन से प्रोजेक्ट चल रहे हैं और ये